Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 8th standard, today we are going to learn trees are the kindest things I know English workshop. Activity number 1. Pick from the poem words that rhyme with the following words. कवितेमधून खालील शब्दांशी राईम जुळतील यमक जुळतील असे वर्ड्स आपणास शोधावायचे आहेत. आता ए फन फन बरोबर राईम जुळतील असे कोणते वर्ड्स या पोयममध्ये या कवितेमध्ये आलेले आहेत तर बिगन आणि सन. बी आता त्यामध्ये नो नो बरोबर राईम जुळतील असे कोणते वर्ड्स आलेले आहेत तर नो आणि ग्रो. त्यानंतर सी नाव नाव बरोबर राईम जुळेल असे कोणते वर्ड्स आलेले आहेत काऊज आणि बाऊज. त्यानंतर डी साईट साईट बरोबर राईम जुळेल असे कोणते वर्ड्स आलेले आहेत तर लाईट आणि नाईट. त्यानंतर ई फ्लाय फ्लाय बरोबर राईम जुळेल असे वर्ड्स कोणते आलेले आहेत तर स्काय आणि ललबाय. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 2. पिक फ्रॉम द पोयम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. कवितेमधून तुमच्या मनात चित्र निर्माण करणाऱ्या ओळी ज्या आहेत तर त्या लिहायच्या आहे. आता पहिली लाईन दिलेली आहे अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आता सेकंड लाईन बघा अँड अ स्प्रेड शेड फॉर स्लीपी काउज. नेक्स्ट लाईन अँड गॅदर बर्ड्स अमॉंग दिअर बाउज. Next line and in the spring new birds of green. And next line when the moon floats on the sky. अशा पद्धतीने या कवितेमधून आपल्या मनात चित्र निर्माण करतील अशा ओळी आपणास लिहावयाच्या आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 3. The poet refers to the trees as the kindest things. From the poem, pick out 5 facts which prove the kindness of trees towards others. कवी झाडांचा उल्लेख सर्वात दयाळू गोष्टी असा करतो. या कवितेमधून झाडांचा दयाळूपणा सिद्ध करणाऱ्या गोष्टी आपणास लिहावयाच्या आहेत. आता नंबर 1. दे स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. झाडं जे आहेत तर ते झोपाळलेल्या गायींसाठी सावली देतात. नंबर 2. दे गॅदर बर्ड्स अमॉंग दिअर बाऊज. त्या पक्ष्यांना आपल्या अवतीभोवती गोळा करण्याचं काम जे आहे तर ते वृक्ष करतात. नंबर 3. दे गिव्ह अस फ्रूट्स. ते आपल्याला फळे देतात. नंबर 4. दे गिव्ह अस वूड टू मेक आवर हाऊसेस. आपले घरं बनवण्यासाठी आपल्याला ते लाकूड देतात. अँड नंबर 5. दे गिव्ह अस लीव्स टू बर्न ऑन हॅलोईन. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 4. फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. खालील गोष्टींचं वर्णन करणारे शब्द जे आहेत तर ते लिहायचे आहेत. नंबर 1. डॅश डॅश काउज. तर इथे येणार आहे स्लीपी काउज. नंबर 2. डॅश डॅश न्यू बर्ड्स. इथे येणार आहे ग्रीन न्यू बर्ड्स. नंबर 3. डॅश डॅश सन. इथे येणार आहे मॉर्निंग सन. नंबर 4. डॅश डॅश ललबाय. इथे येणार आहे ड्राउसी ललबाय. नंबर 5. डॅश डॅश ट्रीज. इथे येणार आहे काइंडेस्ट ट्रीज. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 5. पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कोणत्या ओळी या पोयममध्ये या कवितेमध्ये आलेल्या आहेत त्या आपणास लिहावयाच्या आहेत. आता नंबर 1. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. आता कोणती ओळ आलेली आहे दे स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. आता नंबर 2. ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. या अर्थाची कोणती लाईन या पोयममध्ये आलेली आहेत दे गिव्ह अस फ्रूट्स इन लीव्स अबाव. नाव नंबर 3. ट्रीज आर मोस्ट लवेबल. कोणती लाईन आली आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. नंबर 4. किड्स लव टू लिसन टू सॉंग्स फ्रॉम ट्रीज. कोणती लाईन आलेली आहे दे हम अ ड्राउसी ललबाय ऑफ स्लीपी चिल्ड्रेन लॉंग एगो. नंबर 5. ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ.
कोणती लाईन आलेली आहे पोएममध्ये? दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 6. थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. विचार करा आणि तुमच्या स्वतःच्या शब्दात उत्तरं जी आहेत तर ती लिहायची आहेत. ॲक्टिव्हिटी 6 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनदर? नेम एनी 5. सजीव वस्तू एकमेकांना हानी पोचवू शकतात अशा कोणत्याही 5 सजीव वस्तूंची नावे लिहायची आहेत. त्याचं ॲन्सर आहे लिव्हिंग थिंग्स दॅट कॅन हार्म अनदर. सजीव वस्तू एकमेकांना हानी पोचवू शकतात अशा गोष्टींची नावं लिहायची आहेत. आता नंबर 1, ह्युमन बिईंग टू ह्युमन बिईंग. एक मानव दुसऱ्या मानवाला. नंबर 2, ह्युमन बिईंग टू ॲनिमल्स. मानव प्राण्यांना हानी पोचवू शकतो. नंबर 3, ॲनिमल्स अँड बर्ड्स टू द ह्युमन बिईंग. प्राणी आणि पक्षी मानवाला हानी पोचवू शकतात. नंबर 4, बर्ड्स टू जर्म्स अँड इन्सेक्ट्स. पक्षी जे आहेत तर ते जीवजंतू किंवा कीटक यांना हानी पोचवू शकतात. अँड नंबर 5, ह्युमन बिईंग टू ट्रीज. मानव जो आहे तर तो झाडांना हानी पोहोचवू शकतो. क्वेश्चन नंबर 2, व्हाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस? झाडांना निरुपद्रवी का म्हणतात? म्हणजे झाडं दुसऱ्यांना हानी पोचवत नाही असं का म्हणतात? त्याचा आन्सर आहे ट्रीज आर रिअली हार्मलेस बिकॉज दे नेवर हार्म एनीवन एनीवेअर इन द वर्ल्ड, whereas they help all living things on the face of the earth. They maintain the balance of the nature. They keep the environment clean and pure. They are very helpful to the earth and the living beings on the earth, so they are really helpful and harmless. Question number 3. Halloween is a festival celebrated in many Western countries on 31st October. What is the season there? Why do you think is there a need to burn leaves on Halloween? हॅलोवीन हा बहुधा पश्चिमी देशात 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणारा सण आहे. तेव्हा तेथे कोणता ऋतू असतो? तुमच्या मते हॅलोवीन दरम्यान पाने जाळण्याची आवश्यकता का आहे? याचं ॲन्सर आहे द सीझन ऑटम इन वेस्टर्न कंट्रीज इज ड्युरिंग ऑक्टोबर. आय थिंक देअर इज अ नीड टू बर्न लीव्स ऑन हॅलोवीन टू मेक फायर अँड टू वॉर्ड ऑफ evil spirit from their life. Question number 4. They are the last to hold the light. When evening changes into night, which part of the day is referred to in the above lines? Which part of the trees hold the last light of the day? झाडाचा कोणता भाग दिवसाचा अंतिम म्हणजे शेवटचा प्रकाश पकडतो किंवा धारण करतो? त्याचा आन्सर आहे द पिरियड बिटवीन डे अँड नाईट. इव्हिनिंग इज रेफर टू इन द अबव लाईन्स. द बर्ड्स ऑफ द ट्री होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 7. सर्च फॉर अ शॉर्ट पोयम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग. राईट इट in your notebook and translate any 2 stanzas from the poem into English. वृक्षांविषयी झाडांविषयी तुमच्या मातृभाषेतील एक कविता जी आहे तर ती निवडायची आहे आणि लिहायची आहे. त्या कवितेतील 2 कडव्यांचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करावयाचा आहे. आता झाडांविषयीची वृक्षांविषयीची एक कविता आपण या ठिकाणी बघणार आहोत. कवितेचं नाव आहे मुक्त निवारा. असतो जर मी तरू तर मी पाहिले असते गाणारे एक फुलपाखरू. माझ्या फांदीवरती मला भावली असती चपळ छोटी खारू. खालीवर भोवताली धावणारी तुरुतुरू. मला भावला असता छावा अस्वलाचा करण्यास धावा. आणि एक मोठी साळू आणि एक छोटा बेडूक. रातकिडा एक माझ्या निवारा नजरे आड असणारा. माझ्या एका पानासाठी रात्रीचे गीत गाण्यासाठी. आणि एक उंदीर खाली माझ्या मुळाशी घरट्यात पहुडलेला आपल्या 6 पिलांशी.
आता ही जी काही कविता आहे तर हिचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कशा पद्धतीने होईल बघा. यातल्या 2 स्टांजात जे आहे 2 कडव्यांचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही संपूर्ण कविता जी आहे तर ती इंग्लिशमध्ये या ठिकाणी ट्रान्सलेट केलेली आहे. आपण या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून ही संपूर्ण कविता जी आहे तर ती कशा पद्धतीने ट्रान्सलेट केलेली आहे तर ते बघू शकता. Now activity number 8. Your neighbor is having a huge old banyan tree chopped down to make space for another construction. Write an imaginary conversation between you and your neighbor trying to stop him from having it cut down. तुमच्या शेजाऱ्याने दुसऱ्या बांधकामाला जागा करण्याकरता एक प्रचंड जुने वडाचे झाड जे आहे तर ते तोडून टाकण्याचा प्रयत्न तो करतो आहे. ते तोडून टाकणे थांबवण्याकरता तुम्ही व तुमच्या शेजाऱ्यामधील काल्पनिक संभाषण जे आहे तर ते लिहायचं आहे. आता हे इमॅजिनरी कन्व्हर्सेशन कशा पद्धतीने येईल बघा. माय सेल्फ, मी काय म्हटलो, गुड मॉर्निंग सर, आय एम व्हेरी डिस्टर्ब अँड अपसेट टू सी यू हॅव्हिंग दिस गुड ओल्ड बनियन ट्री चोप्ड डाऊन. देन नेबर सेड, त्यानंतर शेजारी काय म्हणतो, नो डिअर, दिस ट्री इज ऑफ नो यूज नाव, इट्स टू ओल्ड. देन माय सेल्फ, नो सर, being too old, it's more useful. It has been providing us oxygen for years and years. Neighbor said, that's true, but there is no option for me. Then myself said, think about birds who build nest in it, children like us who play under its shade, cattle who rest in its huge shade. Then neighbor said, you are right, dear, but then myself said, besides it, it has been maintaining balance of nature, controls pollution in our area. Then neighbor said, yes dear, you have opened my eyes. People have been worshipping it for years and years. I don't want to hurt anybody's sentiments. Then myself said, you can extend your construction at the back and save this precious banyan tree. Then neighbor said, sure my dear. Now I understood its value. We will protect it. Then myself said, oh, that's great. Thanks, sir, for being so kind. अशा पद्धतीने हे कन्व्हर्सेशन जे आहे तर ते आपणास पूर्ण करता येईल. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.